मामांजी मामांजी अहो ऐका ना मामांजी. मला अडवू नकोस बाळा. माझं घर पंढरपूर आणि श्वास विठ्ठल आहे. मी इथं राहिलो ना तर सगळ्यांनाच खूप त्रास होईल. आणि जिथे आपली गरज नाही, जिथे आपली अडचण होते, तिथे राहू नये बाळा. या सकुलांना चैनच पडत नाही. मी प्रत्येक ठिकाणी तोंड घालतेच. आता बाबांच्या मागे मागे जायची काय गरज होती? कारण सखूच्या पोटात माया यमुनात आहे. त्या वर्षांनी घरी परत आलेले बाबा पुन्हा घर सोडून जाऊ नये असं तिला मनापासून वाटतंय, म्हणून ती समजूत घालायला गेली. जे तू करायला हवं होतंस ते सखू करते यमुनात आहे, आणि ती अजिबात चुकीचं करत नाही. रमाई तुम्हाला समजून घे ना. इतकी वर्ष आम्ही पोरके राहिलो ना. आता बाबा घरी परत आलेत, त्यांना त्यांच्याच घरातून निघून जा हे असं सांगणं चुकीचं नाही का वाटत तुला? मग तुझ्याच इतके बाबा पण मला हवेत ग. आपण इतर सगळ्यांसारखे सुखाने राहू ना. फार वर्षांनी ही संधी मिळाली आहे. मामांजी अहो तुमचीच माणसं, तुमचंच घर संकटात असताना तुम्ही हे घर सोडून जाऊ नये अशी मी विनंती करते हो. मामांजी मामांजी अहो तुमच्या लक्षात येत आहे का? अहो तुम्ही हे घर सोडून जाण्याने प्रश्न सुटणार नाहीत, उलट अधिक वाढणार आहेत. मला कुठे नको आहेत ते, पण त्यांनी त्यांच्या वागण्याला नीती नियम घालून घ्यायला नको. त्यांच्या मर्जीप्रमाणे वागल्यामुळे घराण्याची काय धुळदाण झाली आहे हे तुम्ही सगळे विसरला असाल, पण मी नाही विसरू शकत. भक्ती करायची आहे ना, करा ना, पण भान व्यवहार सगळं हरपून कशाला? स्तोम माजू नका, सारासार बुद्धी घाण ठेवू नका. कुटुंबाची होळी करून त्यावर भक्तीची भाकरी भाजून काय उपयोग? हे अगदी कोणालाही पटण्यासारखं आहे. वहिनींचं हे अगदी बरोबर आहे. अगं पण म्हणून घर सोडण्यासारखे टोकाचे निर्णय काय घेतेस तू? घ्यावे लागतात. रोज रोज थोडं थोडं म्हणण्यात काय अर्थ आहे? आणि हे बघ दिगू, मी घरी परत आले, पण माझ्या ज्या अटी आहेत त्या आहेतच. त्या बाबतीत मी तडजोड करणार नाही. नाही म्हणजे नाही. खरं सांगते हो मी, यावेळी घराला, या घरातल्या माणसांना तुमची गरज आहे. तुम्ही बाबाजीला कसं दरडावलं होतं तसा धाक हवाय, नाहीतर हे घर खूप मोठ्या संकटात येईल. मामांजी सगळे तुमच्यावर खूप प्रेम करतात, सगळे बाबाजीच्या कह्यात आहेत. बाबाजी दुष्ट बुद्धीने सगळ्यांना हवं तसे नाचवतायत.